जय श्री कृष्ण. वेलकम टू अवर चॅनल. आजची रेसिपी आहे मँगो स्टिकी राईस. चला पाहूया इन्ग्रेडियंट्स. आपल्याला तांदूळ लागतील. आपण 1 तास तांदूळ भिजवून घेतलेले आहे. तुम्ही घरातले कोणतेही तांदूळ वापरू शकता. त्याच्यानंतर आंबा, व्हिप क्रीम घ्यायचा आहे, त्यानंतर कोकोनट मिल्क घ्यायचा आहे, साखर घ्यायची आहे आणि सब्जा आपण 5 मिनिटं भिजवून ठेवला होता पाणी. सर्वप्रथम एका भांड्यात आपण 2 कप कोकोनट मिल्क घेतला आहे. त्यात आपण तांदूळ घेऊया. भिजवलेले तांदूळ घालायचे आहे आणि त्यानंतर 150 ते 200 ml तुम्हाला पाणी घालायचं आहे. आपल्याला भात हा आसट शिजवायचा आहे, तर त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी त्यात घालवू शकता. आणि आपण झाकण ठेवून साधारण 5 ते 6 मिनिटं त्या भाताला आपण शिजवू देणार आहोत. नंतर आपण चेक करूया की भात कसा झालाय. तर याच्यात मला दिसत आहे आसट शिजतोय, अजूनही पाणी आहे. आणि आता मी यात चिया सीड ऍड केलेले आहे. चिया सीड पण आपण 5 ते 10 मिनिटं भिजवून ठेवलेले होते. छान ऍड केलाय. हा असा आसट भात शिजवायचा आहे. थोडासा भात अजून कच्चा आहे, तर आपण 5 मिनिटं त्याला होऊ देऊ आणि मग बंद करू. तोपर्यंत एक कढई घ्यायची आहे. त्याच्यात आपण 2 कप कोकोनट मिल्क घेतला आहे. चवीनुसार तुम्हाला साखर घालायची. तुम्हाला जास्त गोड लागत असेल जास्त घाला, कमी तुम्हाला घालायचे असेल कमी घाला. त्यानंतर आपण क्रीम घेतलं होतं, व्हिप क्रीम, ते आपण त्यात घालतो आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि याला उकळी येऊ द्यायची. साधारण 2-3 उकळी येऊ द्यायची. असं थिक झालं पाहिजे, ते एकदम असं पतलं नाही पाहिजे. आता आपण असेंबल करूया. मी एका वाटीत आधी आपला जो आसट भात होता स्टिकी राईस तो घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला छान क्रीम घातलेला आहे. जे आपण आंब्याचे जे काप आहे ते असे आजूबाजूला डेकोरेट केले. युअर स्टिकी राईस इज रेडी.